नावनाथ आणि नाथ संप्रदाय. एक सखोल ओळख. नमो नवनाथ गण 84 गोमेश. आदिनाथ आदिपुरुष शिव गोरख आदेश. श्री नवनाथाय नमः. भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक तेजस्वी धारा. भारतीय आध्यात्मिक परंपरेत नाथ संप्रदायाला एक अनन्यसाधारण स्थान आहे. हा केवळ एक धर्मपंथ नसून ती एक गहन योगसाधनेची आणि आत्मज्ञानाची वाटचाल आहे. नाथ या शब्दाचा अर्थ रक्षण करणारा किंवा स्वामी असा होतो आणि हा संप्रदाय म्हणजे याच रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय. या पंथाला योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, तसेच दर्शनी, गोरख पंथ आणि कानफाटा संप्रदाय अशा अनेक नावांनी ओळखले जाते. ही विविध नावेच या पंथाच्या व्यापक स्वरूपाची साक्ष देतात. योगमार्गाने सिद्धावस्था किंवा अवधूतावस्था प्राप्त करणे हेच या पंथाच्या अनुयायांचे सर्वोच्च ध्येय आहे. नाथ संप्रदायाचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा उगम. नाथ संप्रदायाचा उगम साधारणपणे 8व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान झाला. या परंपरेची मुळे आदिनाथ अर्थात आदिप्रमेश्वर शिव यांच्याशी जोडलेली आहेत. शैव परंपरेनुसार आदिनाथ शिव हेच या पंथाचे पहिले आणि मूळ गुरु मानले जातात. नाथयोगी नाथ परमेश्वर हे परमपद मानून ते मिळविण्यासाठी कठोर योगाचरण करतात. या दिव्य परंपरेला प्रत्यक्ष मानवी रूपात पुढे नेण्याचे श्रेय मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ या गुरुशिष्यांना दिले जाते. मच्छिंद्रनाथांची जन्मकथा अतिशय गूढ आणि विलक्षण आहे. असे मानले जाते की एकदा शिव आणि पार्वती एकांतात योगज्ञानाचे गूढ रहस्य सांगत असताना एका मासोळीच्या, मत्स्यीच्या पोटात असलेल्या कवी नारायणाने ते ज्ञान ऐकले आणि त्याचाच पुढील जन्म मच्छिंद्रनाथ म्हणून झाला. याच कारणामुळे त्यांना हठयोगाचे आद्य प्रवर्तक आणि गोरखनाथांचे गुरु मानले जाते. गोरखनाथांच्या कार्यामुळे या पंथाला एक ठोस आणि सुस्पष्ट स्वरूप प्राप्त झाले. गोरक्षनाथ या नावाचा अर्थ गो म्हणजे इंद्रिये आणि जो इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो गोरक्षनाथ. गोरखनाथांनी योगमार्गाचे कठोर नियम आणि अनुशासन स्थापित केले. हे कार्य त्यांनी तत्कालीन समाजात बोकाळलेल्या अनाचारी आणि विवेकशून्य पंचमकारावर आधारित वामाचारी कौलमार्गाचा त्याग करून केले. हा एक महत्त्वाचा टप्पा होता. मच्छिंद्रनाथांचा कल काही प्रमाणात याच कौलमार्गाकडे झुकलेला होता, ज्यामुळे गोरखनाथांनी आपल्या गुरूचा उद्धार करून पंथाचे शुद्धीकरण केले. या बदलामुळे नाथ पंथ केवळ तांत्रिक किंवा गूढ मार्गापुरता मर्यादित न राहता एक व्यापक आणि आचारप्रधान योगमार्ग बनला. गोरखनाथांनी पतंजलीच्या अष्टांग योगाऐवजी षडंग योग, हठयोग स्वीकारला, ज्यात यम आणि नियम ही 2 अंगे गौण मानली गेली. त्यांनीच या पंथाला संस्थात्मक स्वरूप दिले आणि त्याचे 12 पंथ स्थापित केले. या 12 पंथांमुळेच या संप्रदायाला बारहपंथी असेही म्हणतात. या पंथाचे स्वरूप केवळ शैव किंवा योगमार्गी नव्हते, तर ते समन्वयवादी होते. मध्ययुगात बौद्ध धर्माच्या वज्रयान आणि सहजयान या शाखांचा प्रभाव या संप्रदायावर पडलेला दिसतो. अनेक बौद्ध सिद्ध नंतर नाथ संप्रदायात विलीन झाल्याचेही उल्लेख आढळतात. तसेच वैष्णव परंपरेतील नवनारायणांच्या अवताराशी नवनाथांचा संबंध जोडला जातो. हे नाथ पंथाच्या सर्वसमावेशक स्वरूपाचे एक उत्तम उदाहरण आहे. नवनाथांची सखोल ओळख. नवनारायणांचे दिव्य अवतार. भारतीय आध्यात्मिक परंपरेत, विशेषतः महाराष्ट्रात, नवनाथांची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ पोथी हा ग्रंथ त्यांच्या जीवनकथा आणि चमत्कारांचे वर्णन करणारा प्रमुख ग्रंथ आहे, जो धुंडीसूत मालू नरहरी यांनी शके 1741 मध्ये रचला. या ग्रंथात 40 अध्याय आणि 7600 ओव्या आहेत. नवनाथ हे 9 महायोगी असून त्यांना विष्णूच्या नवनारायण अवतारांचा अंश मानले जाते. ही कल्पना नाथ आणि वैष्णव परंपरांमधील सखोल समन्वयाची साक्ष देते. नवनाथ नवनारायण, विष्णू अवतार. मच्छिंद्रनाथ कविनारायण. गोरक्षनाथ हरिनारायण. गहिनीनाथ करभाजन नारायण. जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायण. कानिफनाथ प्रबुद्ध नारायण. भर्तरीनाथ द्रुमिल नारायण. रेवणनाथ चम्स नारायण. नागनाथ आविर्होत्र नारायण. चरपटीनाथ पिपलायन नारायण. या प्रमुख नवनाथांपैकी प्रत्येकाने पंथाच्या प्रसारात आणि विकासात महत्त्वाचे योगदान दिले. मच्छिंद्रनाथ
त्यांना कविनारायणाचा अवतार मानले जाते. त्यांच्या कौल मार्गातील काही विचारांमुळे पंथात वामाचार शिरला, परंतु गोरखनाथांनी त्यांचा उद्धार करून पंथाला पुन्हा शुद्ध योगमार्गावर आणले. गोरखनाथ हरिनारायणाचे अवतार मानले जाणारे गोरखनाथ हे हठयोगाचे सुस्पष्ट करणारे महापुरुष होते. त्यांनीच पंथाला संस्थात्मक रूप दिले आणि एका महान संघटकाची भूमिका बजावली. जालिंदरनाथ अंतरिक्ष नारायणाचे अवतार मानले जाणारे जालिंदरनाथ हे हठयोगातील जालंधर बंधाशी संबंधित आहेत. त्यांना मच्छिंद्रनाथांचे गुरुबंधू मानले जाते. रेवणनाथ चम्स नारायणाचे अवतार मानले जाणारे रेवणनाथ हे एक महान सिद्ध होते. त्यांनी आपल्या योगसामर्थ्याने एका ब्राह्मणाच्या मृत पुत्राला 7 जीवात्मा देऊन पुन्हा जिवंत केल्याची कथा प्रसिद्ध आहे. चौरंगीनाथ चरपटीनाथ पिप्लायन नारायणाचे अवतार असलेले चौरंगीनाथ हे गोरखनाथांचे प्रमुख शिष्य मानले जातात. त्यांनी प्राणसांकली सारख्या ग्रंथांची रचना करून योगज्ञानाचा प्रसार केला आणि अस्थळ बोहर मठाची स्थापना केली. तत्वज्ञान, पिंड, ब्रह्मांड आणि आत्मज्ञानाचा मार्ग. नाथ संप्रदायाचे तत्वज्ञान पिंडी ते ब्रह्मांडी या मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे. याचा अर्थ जे काही ब्रह्मांडाच्या, विश्वाच्या बाहेर आहे तेच मानवी शरीराच्या, पिंडाच्या आत सूक्ष्म रूपात अस्तित्वात आहे. या तत्वज्ञानानुसार साधकाने बाह्य विश्वाचा शोध घेण्याऐवजी आपल्याच शरीरातील षटचक्रे, 16 आधार आणि 5 व्योम यांचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवावा. नाथ पंथाचा गाभा हठयोग आहे. हठयोग या शब्दाची व्युत्पत्ती सूर्यनाडी पिंगला आणि चंद्रनाडी इडा या 2 नाड्यांच्या संयोगातून झाली आहे. हठयोगाचे अंतिम ध्येय हे शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत करून तिला सुषुम्ना नाडीतून ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचवणे आहे. ही साधना शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनावर भर देते. हठयोगाचे प्रमुख घटक. कार्य आणि महत्त्व. आसन शरीर स्थिर आणि लवचिक बनवणे, मन आणि शरीर साधनेसाठी तयार करणे. प्राणायाम श्वासोच्छ्वास आणि मनावर नियंत्रण मिळवणे. प्राणनियंत्रणातून मनाची उन्मनी किंवा मनोन्मनी अवस्था साधणे. बंध आणि मुद्रा शरीरातील ऊर्जा, प्राण योग्य दिशेने प्रवाहित करणे. षटकर्म शरीराची आंतरिक शुद्धी करणे. उदा. नेती, धौती, बस्ती. सिद्धसिद्धांत पद्धती या ग्रंथात गोरखनाथांनी शिव आणि शक्ती यांच्यातील संबंधाचे सखोल विवेचन केले आहे. शिव अव्यक्त आणि कारणरूप आहे, तर शक्ती व्यक्त आणि कार्यरूप आहे. शक्तीविना शिव सृष्टी निर्माण करू शकत नाही, कारण ते चंद्र आणि त्याच्या प्रकाशाप्रमाणेच एकरूप आहेत. ही अद्वैत, नॉन ड्युअॅलिटी संकल्पना असूनही शिवशक्तीचे द्वैत स्वीकारते. यातूनच नाथ पंथाचे समन्वयवादी आणि सर्वसमावेशक स्वरूप अधिक स्पष्ट होते, ज्यामुळे ते केवळ शैव पंथापुरते मर्यादित न राहता शाक्त पंथातील तत्वांचाही स्वीकार करतात. या कठोर तपश्चर्येचा आणि तत्वज्ञानाचा अंतिम उद्देश मोक्षप्राप्ती किंवा आत्मज्ञान आहे, ज्याद्वारे योगी मृत्युंजयी बनतो आणि परम आनंद प्राप्त करतो. सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान. नाथ संप्रदायाने केवळ आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी समाजातील जातीपातीचा भेदभाव स्पष्टपणे नाकारला. गोरखनाथांनी उच्चनीच हा भेदभाव कधीच मानला नाही आणि त्यांनी यवनांनाही, मुस्लिमांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. याच कारणामुळे तत्कालीन समाजात जातीव्यवस्थेच्या जोखडातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या बौद्ध धर्माच्या अनुयायांनी नाथ पंथाकडे धाव घेतली. हा पंथ सनातनच्या जटिल सामाजिक रचनेच्या बाहेर असूनही समाजातील एका मोठ्या वर्गाने त्याच्या परंपरा आत्मसात केल्या. या पंथाने समाजाच्या विविध स्तरातील लोकांना जोडले. जोगी, तंती, जुलाहे, गडरिये, दर्जी, गोरखा अशा अनेक जातींचे लोक नाथ पंथाशी जोडले गेले आणि त्यांना गृहस्थ योगी म्हणून ओळख मिळाली. या पंथाने गृहस्थाश्रमी जीवनालाही महत्त्व दिले. त्यांनी अनेक स्त्रीपुरुषांचे विवाह करून त्यांना प्रेम, त्याग, भक्ती आणि मोक्ष यांचा सुखी मार्ग दाखवला. नाथपंथीय योग्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संस्कृत ऐवजी लोकभाषेचा उपयोग केला. ही एक क्रांती होती. याच तत्वामुळे नंतरच्या काळात महानुभाव आणि वारकरी यांसारख्या संप्रदायांनीही लोकभाषा स्वीकारली,
ज्यामुळे मराठी भाषेला एक समृद्ध वाङ्मयीन स्वरूप प्राप्त झाले. वारकरी आणि इतर संप्रदायांवर प्रभाव. नाथ संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्रातील अनेक प्रमुख संप्रदायांवर दिसून येतो. संत ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्तीनाथांच्या माध्यमातून नाथपंथाशी संबंधित होते. ज्ञानेश्वरी हा त्यांचा महान ग्रंथ नाथपंथाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ज्यात ज्ञान, भक्ती आणि कर्माचा अद्भुत समन्वय साधलेला आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, मुकुंदराज यांसारख्या संतांवर नाथपंथाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. नाथ आणि वारकरी संप्रदायात काही मूलभूत समानता आणि काही महत्त्वाचे फरक आहेत. दोन्ही पंथांचा मूळ गाभा अंतःकरण शुद्धी, गुरुतत्व आणि आत्मदर्शन हाच आहे. गुरुनिष्ठा आणि देशी भाषेतून साहित्य निर्मिती हे दोन्ही पंथांचे समान वैशिष्ट्य आहे. नाथपंथ कठोर तपश्चर्या, योग आणि साधनेवर अधिक भर देतो, तर वारकरी संप्रदाय भक्ती आणि नामस्मरणावर. नाथपंथ शिवाला परमेश्वर मानतो, तर वारकरी पंथ विठ्ठलाला. आधुनिक काळात नाथपंथाची प्रासंगिकता. नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान आजच्या आधुनिक काळातही अत्यंत प्रासंगिक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेल्या ताणतणावावर आणि मानसिक विकृतींवर हठयोग एक प्रभावी उपाय ठरत आहे. हठयोगाचा नियमित अभ्यास एकाग्रता वाढवतो, चिंता आणि नैराश्य कमी करतो आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतो. हे केवळ एक शारीरिक व्यायाम नसून ती मनोकायिक, सायकोसमॅटिक प्रणाली आहे, जी मन आणि शरीराचा समतोल साधते. या पंथातील गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आजही टिकून आहे. गुरुविना मुक्ती नाही, असे गोरखनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते. आधुनिक काळातही आत्मज्ञानासाठी आणि योग्य मार्गासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन अनिवार्य मानले जाते. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण आजही लाखो भक्त करतात आणि त्यांचे चरित्र यूट्यूब, पॉडकास्ट आणि मालिका यांसारख्या आधुनिक माध्यमांतून जनमानसात पोहोचवले जात आहे. निष्कर्ष, शाश्वत योग आणि चिरंतन ज्ञान. नाथ संप्रदायाची परंपरा ही केवळ एक ऐतिहासिक गोष्ट नसून ती एक जिवंत आणि प्रेरक विचारधारा आहे. आदिनाथ शिवापासून सुरू झालेली ही ज्ञानगंगा मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथांच्या योगदानामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. या पंथाने जातिभेद, कर्मकांड आणि अनाचाराला विरोध करून समाजाला समता, योग आणि मानवतेच्या मार्गावर आणले. पिंडब्रह्मांड आणि हठयोग यांसारखे त्याचे गूढ तत्त्वज्ञान आजही आत्मशोध आणि शारीरिक मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवनाथांच्या चिरंतन कार्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आणि एकूणच भारतीय संस्कृतीवर आजही दिसून येतो. त्यांची समता, गुरुनिष्ठा आणि योगसाधनेची शिकवण आजही अनेक साधकांना प्रेरणा देत आहे. नाथ संप्रदाय म्हणजे आत्मज्ञानाचा एक शाश्वत आणि चिरंतन मार्ग आहे, जो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांना जोडतो.